अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर जळगावातील स्वामीनारायण मंदिरात पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी तब्बल 2500 घागरींचं सामूहिक पूजन करण्यात आलं। वेदोक्त मंत्रोच्चारांच्या गजरात ब्राह्मणांच्या उपस्थितीत घागर भरण आणि पितृदर्पण विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे आणि अत्यंत शुभ दिवस मानला जातो। या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ तर्पण करण्याची परंपरा आहे। घराघरात मातीच्या घागरीत डांगर, फळे, नारळ व फुले ठेवून पूजन केलं, तसंच गोडधोड नैवेद्य अर्पण करण्याचीही प्रथा आहे। पैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया सणानिमित्त प्रत्येकाच्या घरोघरी पितरांना मोक्ष प्राप्ती मिळावी यासाठी घागर भरण व नैवेद्याचा कार्यक्रम पार पडतो। प्रत्येकाच्या घरी एक घागर भरून अक्षय तृतीया सणाचा हा कार्यक्रम पार पडत असतो। मात्र जळगाव शहरातील स्वामीनारायण मंदिरात वेगवेगळ्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी पितृपक्षासाठी मोक्ष प्राप्ती होण्यासाठी या ठिकाणी तब्बल 2500 घागर भरण या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। आपण हे बघू शकतोय की या मोक्ष प्राप्तीसाठी जळगावच्या स्वामीनारायण मंदिरात अनोख्या पद्धतीचा हा कार्यक्रम घेऊन पितरांना मोक्ष मिळण्यासाठी तब्बल 2500 घागरी या ठिकाणी भरण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे। अनेक ब्राह्मणाच्या विधिवत पूजनानंतर मंत्रोच्चारानंतर या ठिकाणी अनोख्या पद्धतीचा हा कार्यक्रम सर्वांचं एक लक्ष वेधून घेत आहे। यात जर विचार केला तर अशा पवित्र दिवशी आपल्या पितरांना वडिलांना उपदेशून तर्पण कर्म सर्वत्र करण्याची परंपरा घराघरात चालत आहे। घरात मातीची घागर आणून त्यावर डांगर असेल, फळ असेल, नारळ असेल, फुलं ठेवून त्याची पूजा केली जाते आणि आगारी करून गोड धोड पदार्थाने आमरस आणि पुरणपोळीचा या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो। मात्र जळगावच्या स्वामीनारायण मंदिरात तब्बल 2500 घागरींचा या ठिकाणी अनोख्या पद्धतीचा कार्यक्रम प्राप्त करून पितृतर्पण कार्यक्रम या ठिकाणी विद्रोंत मंत्रोच्चाराच्या ब्राह्मणांच्या मार्फत या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आपण बघतोय की जोपर्यंत आपली नजर जाते तोपर्यंत या संपूर्ण घागरीच घागरी दिसत आहेत। अनोख्या पद्धतीचा हा स्वामीनारायण मंदिराचा या अनोखा उपक्रम दरवेळेस सुरू असतो। या संपूर्ण घागरींवरती प्रत्येकाने या ठिकाणी जर बघतोय तर ज्याने ही घागर अर्पण केलेली आहे त्याचं नाव आहे, त्याचं फळ आहे आणि त्या घागरावरती त्याचं नाव देखील या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। 2500 घागरी या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहे। या मंदिराचे विश्वस्त आपल्यासोबत आहे। महाराज, काय सांगाल? 2500 घागरींचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे अक्षय तृतीया निमित्त, काय प्रतिक्रिया? हो, 2500 घागरी येथे भरण्यात आलेलं आहे। श्री स्वामीनारायण मंदिर जळगाव या मंदिरामध्ये दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो आणि प्रतिवर्षी प्रमाणे इथे घागर भरून ज्यांनी इथे आपल्या वडिलांना तर्पण केलेलं आहे पाण्याचं त्याचं नाव घेऊन आणि इथे घागरीवर ते डांगर वगैरे फळ ठेवून आणि इथे ब्राह्मणांद्वारा पूजा केली जात असते आणि त्यांना घास अर्पण करून आणि थंड पाण्याचं दान आज इथे या मंदिरामध्ये संपन्न होत असत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।